नमस्कार मंडळी, जय शिवराय, जय बाळूमामा। आय होप तुम्ही सगळे ठीकच असताल। मी तुम्हाला आज कांदा या पिकाबद्दल माहिती सांगणार आहे। हे आहे आमचे शेत, तुम्ही पाहू शकता। आम्ही 1.25 एकर या शेतामध्ये कांदे या पिकाची लागण केलेली आहे। म्हणजे या ठिकाणी 1.25 एकर आहे, अजून एका जागेवरती 1 एकर आहे। हे पहा, तुम्ही पाहू शकता। आता 1 महिन्याचे कांदे झाले। कांदा हा शक्यतो वाफा कांदाच करावा, कारण वाफा कांद्यामध्ये भरघोस उत्पन्न पण मिळते आणि काढायला पण सोपा असतो एकदम। कांदा पीक हे प्रामुख्याने डिसेंबर, नोव्हेंबर आणि जानेवारी या महिन्यांमध्ये लागणीला सुरुवात होती। वातावरण कांद्यासाठी हे अतिशय उत्कृष्ट असतं। रब्बी हंगामात हा कांदा घेतला जातो। तर तुम्ही पाहू शकता, हे कांदे आहेत आमचे। कांदा पीक हे वाफे काढून मग वाफ्यात लावलं जातं। तर मग पुढे खुरापण्या, कांद्याच्या साधारणतः 2 खुरापण्या असतात, पण आपल्याला जर चांगली उत्कृष्ट पद्धतीचं पीक आणायचं असेल तर 3 खुरापण्या घ्यायला पाहिजे। 3 खुरापण्या घेणे आवश्यक आहे, कारण म्हणजे नाही का, सुरुवातीला जर 2 खुरापण्या घेतल्या तर परतच्या वेळेस आपण मोठं उपटून घेतलं ना तरी पण चालतं, असं काही नाही आहे। पण जेवढा आपण खुरपतो तेवढा कांदा जास्त चांगला पोचतो आणि उत्पन्न पण भरघोस निघतं। तुम्ही पाहू शकता, हे पहा आमचे कांदे। आम्ही अजून खुरपणी नाही केलेली, 8 दिवसात खुरपणी होऊन सुरुवात। आता तुम्ही समजून घ्या, आम्हाला काही व्हिडिओ बनवायची सवय वगैरे नाही आहे, त्यामुळे थोडंसं बोलण्यात चुकते, त्यामुळे तुम्ही थोडंसं प्लीज समजून घ्या। तर हे आहे कांदा। मी आता कांद्याच्या मध्यभागी आहे, इकडे पाहू शकता तुम्ही। प्रामुख्याने शेतकरी कांदा, बाजरी, गहू, भुईमूग अशी पिकं घेतो। पण जे म्हणजे नाही का, जे फायद्याचे उत्पन्न असते किंवा ज्या मालाचे पैसे होतात, तो माल म्हणजे कांदा जास्त। कांद्याचं कसं, भेटलं तर भाव भरपूर पण भेटून जातो, नाही भेटला तर भेटत पण नाही ना, पण एक लोक लावतात। तसं आता 2-3 वर्षापासून काही कांद्याचा भाव उतरलेला नाही आहे आणि आता हे झालेत महिन्याचे कांदे। नेक्स्ट व्हिडिओ ज्यावेळेस मी खुरपायला येईल त्यावेळेस तुम्हाला नक्कीच दाखवेल, तुम्ही नक्कीच पाहत राहा आणि प्लीज माझ्या चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा, फॉलो करा आणि पहा। मी एक शेतकरी आहे, त्यामुळे मला जास्त काही एवढं यातलं नॉलेज नाही आहे आणि कळत पण नाही आहे, तरी मी प्रयत्न करते की माझं मोबाईलवर मी व्हिडिओ शूट करते, माझा काही कॅमेरा वगैरे पण नाही आहे, त्यामुळे नक्की लाईक करा, शेअर करा, नक्की पहा। धन्यवाद।